हा व्हिडिओ मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशीचा शेअर करत आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व कामं वगैरे आटोपून इथे मी माझी देवपूजा करून घेतली। तर माझी रोजची देवपूजा ही अशीच असते। छान फुलं दुर्वा वगैरे वाहून इथे माझी देवपूजा झाली। आमच्याकडे गजानन महाराजांच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। तर आज होती गजानन महाराजांची स्थापना। तर आरती आणि स्थापना पूजा होती आज। तर तिथे मला जायचं होतं। तर आज संकष्टीचा उपवासही होता। तिकडून यायला उशीर होते म्हणून मी आधी तिथे साबुदाणा खिचडी तयार करून घेतली। तर 2 ते 3 तासाच्या आधीच मी इथे साबुदाणा भिजत घातला होता। साबुदाणा छान भिजला होता आणि 2 वाटी साबुदाणा, 2 बटाटे बारीक कट करून घेतले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले। इथे गॅसवर कढई ठेवली। त्यावर अर्धे शेंगदाणे मी खमंग असे भाजून घेणार आहे। साल तडकेपर्यंत ते शेंगदाणे छान मी भाजून घेते। शेंगदाण्याचा चटचट आवाज येईपर्यंत शेंगदाणे इथे मी भाजून घेतले। शेंगदाणे छान असे भाजून झाले आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे काढून ठेवले आणि त्याच कढईमध्ये तेल तापलं। त्यानंतर त्यामध्ये मिरे, कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलू म्हणजेच बटाटा परतवून घेते। बटाटा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा। शेंगदाणे मला तळून घ्यायचे होते पण ते घाईघाईत मी विसरून गेली आणि ते शेंगदाणे तळून घ्यायचे राहून गेले। मग आलू सोबतच मी इथे शेंगदाणे फ्राय करून घेतले। आलू छान लालसर असे फ्राय झाले आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला। तोच कूट मी आता यामध्ये परतवून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट जर का खिचडीमध्ये आधी घातला ना तर साबुदाण्याची खिचडी जी आहे ती छान मोकळी होते। इथे मी 1 चम्मच मीठ घेतला आहे आणि साबुदाणा 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचा। साबुदाणा बनवायला तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। तुपाने छान मऊ असं उसळ होते आणि चवीलाही छान लागते। मी इथे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तूप वापरू शकता। आणि 2 ते 3 मिनिट ही खिचडी मंद आचेवर अशीच झाकून वाफवून घ्यायची आहे। वाफेने छान साबुदाणा मुरतो। तर तयार आहे खिचडी साबुदाण्याची। तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। तुम्ही पण या खिचडी खायला। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। बाय।